सोलापूर जिल्हा असणाऱ्या बार्शी तालुक्यामध्ये रुई नावाचे गाव. या गावामध्ये राजेंद्र लालासाहेब नरसुंडे वय 40 हे गृहस्थ राहतात. या गृहस्थाला 2 मुली आणि 1 मुलगा असून शेती करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. राजेंद्र याच्या मोठ्या मुलीचे नाव श्रावणी असून ती 17 वर्षाची आहे. तारुण्यात पदार्पण केलेल्या या मुलीकडे राजेंद्र यांची विशेष लक्ष असे, कारण याच वयात मुलं भरकटत जातात व प्रेमात पडतात. तारुण्याच्या कैफात नको ते निर्णय घेतात हे त्याला चांगले माहीत होते. सध्याच्या तरुणाईला मोबाईल ही आवश्यक असणारे बाब झाली असल्यामुळे राजेंद्रने आपल्या मुलीला मोबाईल घेऊन दिला होता. त्यामुळे श्रावणी देखील इतर मुलींप्रमाणे मोबाईलमध्ये गुंग होऊन जात असे. राजेंद्र हा वेळोवेळी तिला समज देत असे, पण हल्ली श्रावणीचे चालचलन बदलत आहे असे त्याला वाटू लागले होते. आपण आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांनी शिकून काहीतरी बनवून दाखवावे, यासाठी त्यांना ज्या काही वस्तू हव्या असतात ते घेऊन देतो. त्यांचा उपभोग वेगळाच होत असेल तर या कारणामुळे तो अस्वस्थ झाला होता. श्रावणी अजून शालेय शिक्षण घेत होती. या वयातच तिचे पाऊल वाकडे पडू नये असे वाटत असलेल्या राजेंद्रचे श्रावणीकडे विशेष लक्ष असे. श्रावणी हातात सतत मोबाईल घेऊन बोलत असे. कोणाशी बोलतेस असे विचारल्यावर मैत्रिणीचे नाव सांगत असे. अभ्यासाबद्दल बोलते असे कारण ती सांगत असे. त्यावेळी राजेंद्र आपल्या मनाला समजावून गप्प बसत असे. आता तर श्रावणीला शाळेतून यायला वेळही लागू लागला होता. त्यामुळे तो अस्वस्थ झाला. त्याने आता तिच्याकडे जास्त बारकाईने लक्ष द्यायला सुरुवात केली. बाहेर तिच्याविषयी माहिती घेतली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण ती एका मुलाबरोबर नेहमी फिरत असते. त्या दोघांचे प्रेम प्रकरण चालू आहे हे त्याला समजले होते. ज्या दिवशी ही बाब राजेंद्रला समजली तेव्हा घरी आल्यावर श्रावणीला याबाबत खडसावून विचारले. सुरुवातीला ती कबूल होत नव्हती, पण राजेंद्रने तिला आपणास काय समजले आहे हे सांगितल्यावर मात्र श्रावणीला आपले प्रेम प्रकरण आहे हे सांगावेच लागले. श्रावणीने स्वतःहून प्रेम प्रकरणाविषयी सांगितल्यावर त्याने तिला हे प्रेम प्रकरण तोडून टाक, त्या मुलापासून दूर राहा असे सांगितले. वडिलांसमोर तिनेही होकारार्थी मान डोलावली. आता थोडीशी सावधपणे ती वागू लागली होती. पण राजेंद्रला माहित होते की ही तरुण मुले समोर काही दाखवत नसली तरी माघारी आपले तेच खरे करतात. तो तिच्यावर पाळत ठेवूनच होता. श्रावणीचे वागणे काही बदलले नसल्याने त्याला समजून आले. श्रावणी आपल्यासमोर फक्त त्या मुलापासून दूर राहण्यास होकार दाखवते, पण तिने ते प्रेम प्रकरण तोडले नसल्याचे त्याला समजून आले. या कारणाने राजेंद्रला राग आला. रागाच्या भरात त्याने श्रावणीच्याच ओढणीने तिचा गळा आवळला. आपल्या मुलीचे वाकडे पाऊल पडू नये, आपल्या कुटुंबाची बदनामी होऊ नये असे वाटत असलेल्या राजेंद्रला श्रावणीचा राग आला होता आणि त्यातून त्याने तिचा खून केला होता. आता मात्र पोलिसांपासून आपण वाचू शकणार नाही, शिवाय आपली बदनामी तर होणारच. या विचाराने खून तर केला, पण यातून कशी सुटका करायची याचा विचार करत असतानाच राजेंद्रला एक कल्पना सुचली. त्यांनी मयत श्रावणीच्या तोंडात विषारी औषध ओतले आणि तिने विष पिऊन आत्महत्या केल्याचे भासवले. गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजी ही घटना घडली होती. दुपारच्या वेळीच राजेंद्रने आपल्या मुलीचा खून केला होता. आत्महत्या केली असे भासवण्याचा प्रयत्न करणार असला तरीही बाप पोलिसांना सांगणे आवश्यक होते, म्हणून त्याने आपल्या मुलीने अज्ञात कारणावरून विष प्याले आहे आणि त्यात ती मरण पावली असे रुई गावच्या पोलीस पाटलांना सांगितले. त्यांनी ही बाब दुपारी 1 वाजता वैराग पोलीस ठाण्यात कळवली. एका 17 वर्षाच्या तरुणीने विष पिऊन आत्महत्या केल्याचे समजल्याने पोलीस निरीक्षक आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली. तिच्या तोंडातून उग्र वास येत असल्यामुळे या मुलीने विष पिल्याची खात्री झाली. अंगावरही विषारी औषध पडले होते. कदाचित हे औषध पिताना या मुलीकडून अंगावर सांडले असावे असा पोलिसांनी निष्कर्ष काढला. पोलिसांनी घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. त्यानंतर श्रावणी राजेंद्र नरसुंडे वय 17 हिचा मृत्यू प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात अकस्मात मयत अशी नोंद करण्यात आली. मृतदेहाचे विच्छेदन झाल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. श्रावणी विष का प्यायली याची चौकशी तिचा बाप राजेंद्रकडे केली असता त्याने कशासाठी आत्महत्या केली हे काय आम्हाला माहीत नाही असे सांगितले. पोलिसांनी श्रावणीचे कोणाबरोबर भांडण झाले होते का
याविषयी बाहेरून माहिती घेतली, पण तिचे कोणाबरोबर भांडण झाले नसल्याचे दिसून आले. पोलिसांनी श्रावणी वापरत असलेला मोबाईल पाहिला असता त्यातील सर्व माहिती डिलीट करण्यात आल्याचे समजून आल्यामुळे तपास काही पुढे सरकत नव्हता. पोलिसांनी श्रावणीच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी तिच्या शरीरातील अवयवाचा काही भाग तपासणी करण्यासाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवला. याआधीच विच्छेदन अहवालात श्रावणीचा गळा दाबल्याने मृत्यू असा अभिप्राय दिला होता. श्रावणीच्या घरात केलेल्या चौकशीवरून घरातील लोक तिचा निष्कारण गळा दाबणार नाहीत हे पोलिसांना समजून आले. कदाचित विष पेल्यानंतर त्रास होऊ लागल्याने श्रावणीने स्वतःचा गळा धरण्याचा प्रयत्न केला असावा असा पोलिसांचा कयास होता. तरीही पोलीस अधिक माहितीसाठी पुणे येथे पाठवलेल्या तपासणीच्या अहवालाची वाट पाहत होते. तो अहवाल लवकर मिळावा म्हणून पोलिसांनी पुणे येथील प्रयोगशाळेस विनंती केली. तो अहवाल आला आणि पोलिसांच्या तपासाची दिशाच बदलून गेली. श्रावणीचा मृत्यू विष पिऊन नव्हे तर गळा दाबूनच झाल्याचे स्पष्ट झाले, कारण तिच्या शरीरात विषाचा अंशच नव्हता. एकूणच काय तर विष पिऊन आत्महत्या केल्याचे भासवण्यासाठी तिच्या तोंडात विष ओतले असावे हे पोलिसांना समजून आले आणि पोलिसांनी आपला मोर्चा पुन्हा श्रावणीच्या घरी वळवला. यापूर्वी त्यांनी श्रावणीचा मोबाईल नंबर घेऊन तिचे कॉल डिटेल्स मोबाईल कंपनीकडून मागवून घेतले. तेव्हा एका विशिष्ट नंबरवर श्रावणी कॉल करत असल्याचे पोलिसांना समजून आले. पोलिसांनी त्या नंबरच्या मोबाईल धारकास बोलावून घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्या तरुणाने आपले आणि श्रावणीचे प्रेम प्रकरण असल्याचे कबूल केले. श्रावणीच्या वडिलांना ही बाब समजल्याने त्यांनी तिला मारहाण करून हे प्रेम प्रकरण तोडून टाक अशी धमकी दिली होती. तिला घराबाहेर सोडत नव्हते ही माहिती श्रावणीने त्या तरुणास भेटून दिली होती. श्रावणी ही विष पिऊन आत्महत्या करण्या इतपत घाबरट नव्हती असेही त्या तरुणाने सांगितले. पोलिसांना आत्महत्येच्या या प्रकरणात वेगवेगळी माहिती मिळत होती. या घटनेला 2 महिने उलटून गेले होते, पण तपास पूर्ण होत नव्हता. या तरुणाने दिलेल्या माहितीवरून आणि शवविच्छेदन अहवालावरूनच हा खूनच असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी परत एकदा राजेंद्र नरसुंडे याला चौकशीसाठी बोलवले. त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली तरी तो काही दाद नसल्याने पोलिसांनी त्याला खरा काय प्रकार आहे ते सांगा. 2 महिने तपास करून आम्ही माहिती मिळवली आहे. लपवालपवी करण्यात काही अर्थ नाही असे म्हणताच राजेंद्र नरसुंडे यांनी आपला गुन्हा कबूल केला. आपल्या मुलीचा ओढणीने गळा दाबून खून केल्याचे व हे प्रकरण लपवण्यासाठी तिच्या तोंडात विषारी औषध ओतून पोलिसांची दिशाभूल केल्याचे कबूल केले. आपल्या मुलीचे प्रेम प्रकरण मान्य नसल्याने तिचा खून करून आत्महत्येचा भास निर्माण करण्यात आपण यशस्वी झालो. या आनंदात असलेल्या राजेंद्रला मात्र पोलिसांनी उघडे पाडले. त्याचा बनाव लक्षात आला. यानंतर श्रावणी राजेंद्र नरसुंडे हिच्या खून प्रकरणी वडील राजेंद्र लालासाहेब नरसुंडे याच्या विरुद्ध वैराग पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल संदेश पवार यांनी फिर्याद दिली. राजेंद्र नरसुंडे यास अटक केली. त्याला न्यायालयात उभे करून 4 दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावली आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.